is your board exam day, right? So we have only 2 months in our hand. These 2 months we have to take lot benefit, which up till now we may not have serious about it. Okay, these sessions have arranged for you and for your purpose separately. I have taken this session and I want you to utilize it in a very proper manner. Next month, one more session will be there. So whatever homework sir will be giving you should be done by you. I am going to contact your parents and I am going to take the feedback by your parents, whether you are following those things or not. Understood? So everybody is going to be attending this session seriously and properly. Understood, everyone? Today we have guest with us, Mr. Shinde. Now, wherever empty beds, separate or we should try to recall. Together. Then, No problem. before 2-3 months, he visited us, our school, and at the time of yoga day, under guiding of Chandeswar, we performed some yoga. And today also he is going to guide us. So pay attention. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आज आपल्याला इथं कोणत्या कारणासाठी बोलवलं आहे, कोणतं सेशन आहे असं कोण सांगू शकेल आपल्यापैकी? काय शिकणार आहोत इथं, तयारी कशी करायची, आपला व्यक्तिमत्व विकास कसा करायचा हे शिकणार आहोत आणि अभ्यासामध्ये आपली ग्रोथ कशी व्हावी हे आपल्याला शिकायचं आहे. आपण रेग्युलर अभ्यास करतो, पण इथून पुढे जर तुम्ही अभ्यास करणार आहे ते कोणत्या तत्वानी कोणती गोष्ट लक्षात घेऊन करायचं आहे की ज्यामुळे आपल्याला परीक्षेमध्ये उत्तम यश मिळावं. परीक्षा हा एक त्यातला विषय आहे, पण तसंच आपल्या जीवनामध्ये आपण ताणतणाव, डिप्रेशन, एन्झायटी या गोष्टीकडे सुद्धा आपण आपलं लक्ष अभ्यासून विचलित होऊ नये. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये थोडक्यामध्ये शिकायला मिळणार आहे. तर अभ्यास करताना ज्यांचे मार्क आता 60 आहेत, 70 आहेत, 80 आहेत, 90 आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला ग्रोथ घ्यायची, 20-30% चांगली ग्रोथ घ्यायची आहे. त्याच्यासाठी काय बेसिक तत्व आपल्याला माहिती पाहिजे. कुठलं काय पाहिजे? बेसिक तत्व महत्वाचं. रेग्युलर आपण करतच असतो अभ्यास, पण त्याच्यामधला फरक लक्षात घ्या की नक्की आपल्याला काय केलं पाहिजे. यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा काय समजून घ्यायचं पहा. अभ्यास मनाने करताना आधी नंतर मानव, नंतर मनुष्य, बरोबर आहे का? मनुष्य म्हणजे ज्याच्याकडं मन आहे असा मनुष्य. मग तुमच्याकडं मन आहे का? आहे का? हो की नाही? मग दाखवा. मी म्हणला ना आता मन आहे माझ्याकडं, मग दाखवा. काय उत्तर येईल त्याचं? मन आहे पण दाखवू शकत नाही, बरोबर आहे का? आपले पंच ज्ञानेंद्रिय कुठले सांगावळी ना? आणि काय अजून? गुड. थोडे उत्तर द्या, चुकली तरी चालेल. अजून काय? ठीक आहे. 5 काय आहेत? बोला, चुकलं तर चुकू द्या, मोठ्याने बोला. हा, गुड. आणि 6वं काय आहे? 6वं काय आहे? हे दिसतं, हे कळतंय आपल्याला, पण हे सूक्ष्म आहे. कसं आहे? सूक्ष्म आहे, पण दाखवता येत नाही. हवा आहे का? हवा आहे का? आहे का नाही? दाखवा. नाही दाखवू शकत. वीज आहे का? आहे का? दाखवा. नाही दाखवू शकत. प्राणशक्ती आहे का? आहे की नाही? प्राणशक्तीच्या बाबत तुम्ही साशंक आहात का? आहे की नाही? प्राणशक्ती आहे म्हणून तुम्ही आता इथे माझ्या समोर बसलेला आहात. तुमच्या शरीरामधून प्राणशक्ती निघून गेली तर तुम्ही कुठं असणार आहात?
लक्षात आलं? पण दाखवता येते का? नाही की नाही? तसंच मन सुद्धा हे दाखवता येत नाही. पुढचा प्रश्न, शरीर आणि मन. शरीर म्हणजे काय? तुम्ही विद्यार्थी 10वी पर्यंत शिकलेला आहे. शरीर म्हणजे काय? काय शरीरामध्ये काय काय येतं? काय येतं सांगा की. काय येतं शरीराचं? सांगा ना. काय शरीर म्हणजे काय? रस, रक्त, मांस, मेद, अजून काय? हे सगळे धातू आले ना. हा, इंद्रिय. करेक्ट. कोण उत्तर दिलं? हा, सगळे. अजून काय शरीरामध्ये काय? हे सगळं मिळून बाइंडिंग झालेलं आहे शरीर. काय झालेलं आहे? रक्त, रस, मांस, मेद, अजून काय? अस्थि, हा बोन्स. हे सगळं मिळून आपलं शरीर तयार झालेलं आहे. शरीर तयार झालेलं आहे की नाही? दुसरा प्रश्न, मन म्हणजे काय? काय मन म्हणजे? हा बोला की. बोल बोल. हा, काल्पनिक. हा बरोबर. गुड. ठीक आहे. जोरदार टाळ्या यांच्यासाठी. जसं शरीर तुम्ही सांगता की हे शरीर आहे, रक्त, रस, मांस, तसं मन म्हणजे काय? तर मन म्हणजे विचारांचं बंडल. काय? विचारांची चेन. एका पाठोपाठ तुमच्या हा विचार गेला की दुसरा, दुसरा आला की तिसरा, तिसरा आला की चौथा. मन म्हणजे काय? विचारांचं काय सांगा? बंडल. विचारांचा महापूर, इच्छेचं गाठोडं, भावनेचं गाठोडं म्हणजे मन. बरोबर आहे की नाही? आलं लक्षात मध्ये? हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा. तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत उपयोगी येणार आहे. अगदी लास्ट स्टेज पर्यंत उपयोगी येणार आहे. मन म्हणजे काय सांगा परत एकदा? विचारांचे बंडल, इच्छेचं गाठोडं, विचारांचा महापूर, वेडगळ कल्पनाची आडगळ म्हणजे सुद्धा मन. अशा वेगवेगळ्या कल्पना आपल्या मनामध्ये साठवून ठेवलेल्या असतात आणि तेच धरून आपण चालवलं असतं म्हणजे मन. ज्या चुकीच्या आहेत अशा कल्पना आपल्या मनामध्ये ठेवलेल्या असतात. सकारात्मक आणि नकारात्मक विचारांचं काय? पुस्तकाचं दुकान, ग्रंथालय. मन म्हणजे काय? ग्रंथालय. ग्रंथालय गेलं तर वेगवेगळे विषय दिसतात का नाही वेगवेगळ्या पुस्तकात. मन म्हणजे तुमचं काय? ग्रंथालय आहे. बरोबर. शरीराचं खाद्य सांगा. शरीराचं खाद्य काय? शरीर तुम्ही कसं टिकवलंय? बरोबर आहे की? सांगा. अजून शरीर कसं टिकवलंय? वेळच्या वेळी आजारी पडला तर, आणखीन फिटनेस राखण्यासाठी व्यायाम, असं मिळून. आणि काय हवं शरीराला? कुठले प्रोटीन्स हवेत, कार्बोहायड्रेट्स कुठले हवेत, न्यूट्रिशन कुठलं हवे, हे सगळं बघतो का नाही आपण, आणि शरीर टिकवतो. दुसरा प्रश्न, मनाचं खाद्य सांगा. काय मनाचं खाद्य? मनाचं खाद्य सांगा. शरीराचं खाद्य तुम्ही टिकवलं ना. हा, एक्स. गुड. अजून काय? हा, अजून पुढं. करेक्ट. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. मनाचं मूळ खाद्य काय आहे? विचार आहे. काय आहे? विचार आहे. अगदी करेक्ट आहे. पण याच्यामध्ये तुम्ही कोणता विचार करता हे महत्वाचं आहे. सकारात्मक करता का नकारात्मक करता हे महत्वाचं. लक्षात आलं? इथपर्यंत लक्षात आलं मनाचं. मग शरीर टिकवण्यासाठी तुम्ही हे करता ना. मग मन तुमचं डिप्रेशन, तणावरहित चांगलं राहण्यासाठी, फ्रेश राहण्यासाठी, उत्साही राहण्यासाठी, तरतरीत राहण्यासाठी, पॉझिटिव्ह थिंकिंग करण्यासाठी
तुम्ही व्यक्तिमत्व विकास, तुम्हाला पुढे येऊन बोलण्यासाठी ज्या काही तुम्ही पुढे ठरवलेलं आहे, मी डॉक्टर होणार, इंजिनियर होणार, याच्यासाठी काय आवश्यकता आहे तुमच्या मनाला? कुठल्या विचारांची गरज आहे? सकारात्मक आहे, है ना? सकारात्मक मनाचं मूळ खाद्य काय आहे? विचार, पण सकारात्मक विचार. शरीर कसं तयार होतं? शरीर कसं तयार होतं? स्त्री बीज आणि पुंबीज याचं मिलन होऊन शरीर तयार होतं. मुद्दा लक्षात आला सगळ्यांचा? मन कसं तयार होतं? पुढचा मुद्दा, मन कसं तयार होतं? मन कसं तयार होईल? मन आहे म्हणलं ना तुमच्याकडं, कसं तयार झालं? तुम्ही लहानपणापासून आतापर्यंत तुमचं मन कसं तयार झालं? जे आपण समजतो, जो विचार आपण पकडून ठेवतो, त्या विचाराला तुम्ही मान्यता देता, ती मान्यता म्हणजेच तुमचं काय होतं? मन तयार व्हायला सुरुवात होते. मन कसं तयार होतं? शरीर तयार कसं होतं माहित झालं. मन कसं तयार होतं? सुरुवातीला तुम्ही जन्मला, लहान मूल तुम्ही पाहिलं असेल ना घरात, त्याच्याकडं त्याला आपण काय करतो? काय कुठं बघतोयस तू? तर त्यावेळी मन असतं का नसतं? मन नसतं, कुठेही बघत असतं ना. मग हळूहळू आपण काय करतो? त्याला बोलून चालवून त्याचं नाव ठेवून हळूहळू चालला, म्हणजे कौतुक करत असतं का नाही मुलाचं छोटं. मग तुम्ही जे काही बोलता त्या मुलाबरोबर, जे काही तुम्ही संभाषण करता, ते हळूहळू त्याच्या मेंदूमध्ये फिट व्हायला सांगतं. मग तुम्ही त्याला चुकीचं, समजा त्याचं नाव आपण सुखीराम ठेवलं, तर तो मोठ्यापणी काय सांगेल? नाव काय सांगेल? काय सांगेल सांगा? हा, तुमचं नाव काय? तुझं नाव काय? स्वप्नील. का नाव सांगतोयस तू? नाव स्वप्नील का सांगतोयस? अनिल का सांगत नाहीस? का सांगत नाहीस? काय केलेलं आहे की त्या नावाचं तुझ्या मेंदूच्या सॉफ्टवेअर मध्ये फीडिंग केलेलं आहे. तू अनिल आहेस, अनिल आहेस, अनिल आहे, म्हणून तू आता तुझं नाव अनिल म्हणून सांगतो आहे. समजा त्या मुलाचं नाव दुखीराम ठेवलं, तर तो काय सांगेल? काय सांगेल? जे विचार तुम्ही धरून ठेवता, ज्या विचारांना तुम्ही मान्यता देता, तुम्ही काय म्हणता? मला विषय इंग्लिश आणि सायन्स सोपं आहे, पण गणित मात्र डोकं खातं. काय विचार पकडून ठेवला? काय विचार ठेवला? काय ठेवला? तो विचारच तुम्हाला पुढं काम करू देत नाही. याचं प्रात्यक्षिक पण होईल, तुमच्या लक्षात येईल कसं प्रात्यक्षिक. पण सर्वात जास्त कुणाशी बोलता? आपले आई वडील, बहीण भाऊ, मित्र मैत्रिणी, गुरुजी, शिक्षक का आणखी कुणाशी? सर्वात जास्त कुणाशी बोलता? सांगा पटकन उत्तर. इकडे बघून सांग सगळ्यांनी, जोरदार टाळ्यांच्याशी. सर्वात जास्त आपण कुणाशी बोलतो? स्वतःशीच बोलतो. याला काय म्हणतात? स्वसंवाद. काय म्हणतात? स्वसंवाद. हा स्वसंवाद तुम्ही पॉझिटिव्ह करताय काय निगेटिव्ह करताय, याच्यावर तुमचं व्यक्तिमत्व अवलंबून आहे, याच्यावर तुमचा विकास अवलंबून आहे, याच्यावर तुमचे मार्क्स अवलंबून आहे, याच्यावर तुमचं संपूर्ण जीवन अवलंबून आहे. तुम्ही ताणात राहणार का डिप्रेशन राहणार का कशात, याच्यावर अवलंबून आहे. स्वसंवाद बदलून पहा, तुम्हाला ऑन दी स्पॉट आज संध्याकाळी रिझल्ट मिळेल. सगळं पॉझिटिव्ह थिंकिंग सुरुवात करा. मनात येणारे जे विचार आहेत, लक्षात आलं? इथपर्यंत लक्षात आलं? ते विचार बदलून पहा. स्वसंवाद आपण काय करतो पहा. आता हा स्वसंवादाने काय होतं की आपण मित्रमंडळाशी गप्पा मारत असतो. अमक्याने तसं केलं, त्याने अमकं केलं, त्याने असं घेतलं, त्याने त्याचं करायला नको पाहिलं होतं, तो चुकीचा वागला, हा चुकीचा वागला, ह्याने असं उगाचच केलं, त्याने उगाचच उडी टाकली, या विचारात दिवसभर घालवत असतो. दुसरा काय करतो? याच्या विचारावर विचार करण्यात तुम्ही वेळ घालवता, पण स्वतः काय करता, कसं करायचं याचा विचार मात्र आपण कमीच करतो. बरोबर आहे का? बघा, हे ते चुकला बरं का, त्याने असं वागायला नको पाहिलं होतं, तो चुकला बरं का, त्याने उगाचच उडी टाकली.
या विचारावर विचार करत आपण आयुष्य घालवत असतो. पण स्वतःबाबत कोणता चांगला विचार करायचा, कुठले पॉझिटिव्ह करायचा, याचा विचार मात्र आपण फारच काय करतो, कमी करतो. बरोबर आहे का? हो की पडत असेल तर हो म्हणा. बघा, चेक करा आपापल्या मनाचे. हे माइंडचं लेक्चर आहे. मी जे काही बोलते ते तुमच्या मनाला जाऊन आतमध्ये बघा, आपण बरोबर आहे का चूक आहे. बरोबर, हे सारखं करस्पॉन्डिंग चालू असतं. न आवडणाऱ्या व्यक्तीबद्दल एखादी तुमच्या मित्राचे का कुणाचं भांडण झालंय, त्याविषयी तुम्ही वर्षानुवर्ष बोलणार नाही, पण त्या व्यक्तीबाबत मनामध्ये तासनतास विचार करत असता का, त्याने असं नको करायला पाहिलं बरं का, तो चुकला बरं का. बरोबर आहे का? होय की नाही? एका दिवसाला 65,000 वेळा विचार करतो. त्याच्यामधले जे विचार आहेत ते 90% निगेटिव्ह असतात आणि 10% पॉझिटिव्ह असतात. हो की नाही? कुणाला हो वाटतं त्यांनी बोट वर करा करा. एका दिवसाला 65,000 वेळा विचार करतो. त्यातले 90% पॉझिटिव्ह विचार असतात आणि 10% निगेटिव्ह विचार असतात. असं कुणाला वाटतं त्यांनी बोट वर करा. काय सांगितलं? प्रश्न बदललाय. लक्षात आलं का? प्रश्न काय बदललाय की एका दिवसाला 65,000 वेळा विचार करतो. त्यातले 90% पॉझिटिव्ह विचार असतात आणि 10% निगेटिव्ह असतात. असं कुणाला वाटतं त्यांनी बोट वर करा. दोन्ही पण आहे, पण उत्तर अपेक्षित काय होतं? सेकंड उत्तर अपेक्षित होतं की असं सगळ्यांना वाटावं. असं तुमच्या हातात घड्याळ आहे ना, तुमच्या अंगावर शर्ट आहे ना, तुमच्या ह्याला चष्मा लावलेला आहे ना, आणि काय बेंच आहात ना, कुठं बसलेला आहात, पुस्तकं आहेत ना, पिशवी आहे ना, ही बिल्डिंग आहे ना, होय की नाही? तुम्ही गाडी घेऊन आले ना, बॅग्स आहेत ना, टू व्हीलर आहे ना, सगळं आहे ना, होय की नाही? आहे की नाही? दिसतंय ना हे? मग हे काय? हे 99% विचारांचं प्रॉडक्ट आहे. हे पहा, ही बाटली आहे, ठीक आहे नाही? ही बाटली इकडे पहा, महत्वाचा प्रश्न आहे. ही बाटली तुम्हाला बनवायला सांगितली, सेम टू सेम, हे की नाही? तर तुम्ही काय कराल सांगा? एखादा फॅक्टरीत जाल, बरोबर आहे? तिथं काय म्हणाल, ह्याचं मेल्टिंग कसं होतं, कुठला धातू वापरला जाईल, कसं त्याचा साचा बनवलेला आहे, टोपण कसं की बरोबर त्याला फिट बसलं पाहिजेत, उलटी केली तरी सांडलं नाही पाहिजेत, हे की नाही? हे सगळ्या गोष्टी आहेत, बरोबर आहे? हा, बनवू शकाल का नाही? हो की नाही? हा, बेंच बनवायचं, सुताराकडे जाऊन सेम टू सेम बनवू शकाल का नाही? सांगून विचारून हे करून. मग ही बाटली किंवा हे जे काही प्रोडक्ट आहे, आता ही बाटलीच उदाहरण, हे सगळ्यात तुम्ही हे बघून बनवू शकाल, पण ज्यांनी कोणी पहिल्यांदा बनवली त्यांनी कुठं बघितलं, कुठं पाहिलं, कुठं पाहिलं, आणि मग अस्तित्वात आलं. कुठं पाहिलं? मनात पाहिलं. म्हणजे त्यांनी काय केलं असेल, त्याला हे आयडिया पण माहित नसेल, त्यांनी काय काय असेल, पॉझिटिव्ह थिंकिंग केलं असेल की कशी बाटली बनवावी, त्याची उंची कशी असावी, त्याला हात कसं धरण्यात असावा, मग ते पाणी त्यात गेल्यानंतर साडलं कसं नाही पाहिजे, बोज घट्ट बसवल्यानंतर उलटी केली तरी सांडता पाहिजे नाही, किती लांब नेता आली पाहिजे, हे कोणी विचार केलेला आहे? 99% पॉझिटिव्ह थिंकिंगचा विचाराचं हे प्रोडक्ट आहे. तुमचा शर्ट घातलेला आहे, चष्मा घातलेला आहे, कसे ते धागे जुळवले असतील एकमेकाला, कसं ते कापड बनवलं असेल, हे काय आभाळातनं आलं का? कुठल्या तरी व्यक्तीने विचार काय केलेला आहे, तो किती पर्सेंट केलेला आहे? 99% केलेला आहे की हे मी असं बनवू शकतो. फार पूर्वीचे एक सोपं उदाहरण सांगता. पूर्वी आम्ही लहान असताना कुणाच्याही घरी गेले की पाणी द्यायचं कोणी, त्यावेळी आमच्या मुलामुलांच्यात आलं की पाण्याची बाटली विकायला निघालेली आहे. आम्ही हसलो सगळ्यांना, अरे पाण्याची बाटली विकणं म्हणजे कोणीतरी घेईल का पाणी? कुठल्या वेळेचा विचार आहे? आज काय झालेलं आहे, तुम्ही त्या व्यक्तीचा 91 दिवस असा येईल की मी पाण्याची बाटली विकून दाखवेन. आले के दिवस ते, होय की नाही? मुलं मुली साधारण 3री 4थी 5वीची मुलं एक वर्ग धरूया, त्या वर्गामध्ये बाई आल्या. हा फार महत्वाचा प्रश्न आहे. बाई आल्यानंतर मुलं सगळी बसली होती खाली, छोटी मुलं ह्याच्यावर. बाईंनी सांगितलं, बरं का मुलांनो, आज तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगणार आहे.
काय सांगणार आहे बातमी? आपली सहल जाणार आहे. मला सगळी उठली, अरे वा वा वा, आम्ही सगळीजण सहलला जाणार आहे. थोडा वेळ गेल्यानंतर एक शिपाई येतो, त्या बाईंना काहीतरी सांगतो आणि निघून जातो. बाई म्हणतात, बर का मुलांनो, आपली जी सहल जाणार होती ती आता कॅन्सल झालेली आहे. अरे रे 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 रे. पण आपण ज्या ठिकाणी जाणार होतो फिरायला, त्या ठिकाणची सहल आपली कॅन्सल झालेली आहे. आपण समुद्र किनारे मात्र फिरायला आपल्याला जायला परवानगी मिळालेली आहे. अरे वा वा, आम्ही सगळेजण जाणार, पाण्यात न्हाणार वगैरे सगळी मुलं आनंदाने वा वा म्हणतात, छान आम्ही सगळे जाणार आहात. पण बरं का मुलांनो, सहलीला जाण्यासाठी 5,000 रुपये तिकीट आहे. अरे अरे अरे, आम्ही नाही जाऊ शकत, एवढे पैसे आम्ही कसे भरणार? पण आपण एसटीने जाणार आहोत. विमानाने गेले तर 5,000 तिकीट आहे, पण आपण एसटीने जाणार आहोत, त्याचं तिकीट मात्र 100 रुपये आहे. अरे वा वा, आम्ही सगळेजण जाणार. मुलांनो, डब्यामध्ये फक्त पिठलं भाकरी घेऊन यायचं. अरे 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 अरे, काय पिठलं भाकरी सहलीला जाणार आहे? पण शाळेने त्या ठिकाणी पंचपक्वान्नाची सोय केलेली आहे. अरे वा वा, आम्ही जाणार, सगळेजण जाणार. मुलं सगळे आनंदित झाली. मुलांना बर का, तुमच्या बरोबर तुमचे प्रिन्सिपाल म्हणजे मुख्याध्यापक येणार आहेत. अरे रे रे, काय तू खडूस माणूस, आम्हाला मजा करून देणार नाही. अरे रे, वाईट झालं. पण ते तुम्हाला फक्त एसटी पर्यंत सोडायला येणार आहे. अरे वा वा वा, आम्ही सगळेजण जाणार. आता काय काय घटना घडली बघा याच्यामध्ये. अरे रे रे, आणि काय काय झालं? त्या बाईंच्या हातात त्या मुलांचा रिमोट कंट्रोल होता. 2 बटणं दाबली की त्यामुळे मुलं रिॲक्टिव्ह होत होती. मग तुमचा रिमोट कंट्रोल तुम्ही कोणाच्या हातात, दुसऱ्याच्या हातात देता का स्वतःच्या हातात ठेवता? बघा, विचार करा. अरे रे अरे वा, हे 2 बटणं दाबली की मुलं रिॲक्टिव्ह होत होती. मग तुम्ही तुमचा रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात देता का तुमच्याच हातात ठेवता? बघा, विचार करा. कोणाने सांगितलं, हे तुला ना हे जमणार नाही, अजिबात नाही, शक्यच नाही, तू हे करू शकत नाही. झालं निगेटिव्ह, बटन दाबलं. त्यांनी सांगितलं मी हे जमणार नाही, मला शक्य नाहीये. पहा, विचार करा. आलं का नाही लक्षात? का नाही अजून आलं? तुम्ही गाडी चालवली कधी? हो, असू शकतंय. आपण पुढे घेऊया त्याच्यामध्ये. मुद्दा बरोबर आहे तुमचा, मी सांगतो त्याला काय होतं ते. म्हणजे त्यावेळी आपण कुठली पोझिशन पाहिजे हे आपल्याला माहिती पाहिजे. आपण एखाद्याकडून सूचना आली निगेटिव्ह, ती स्वीकारायची का न स्वीकारायची हे कोणाच्या हातात आहे? बस, संपला विषय. स्वतःच्या हातात आहे. त्यांनी मग सांगू द्या, मला जायचं ते, मी पुढे आहे, थोडस आहे. सायकल येते का? सायकल तरी येते. मग सायकलीचे पॅन्डल मारल्यावर, सायकल धरूया, सगळ्यांना सायकल येते, पॅन्डल मारल्यावर सायकल पुढे जाते का मागं जाते? ब्रेक दाबल्यावर थांबती का पुढे जाते? 2 एवढीशा रस्ता आहे ना, अगदी छोटस जमीन आणि सायकलचा टायरचा अगदी छोटा संपर्क असतो, तरी सुद्धा आपण त्याच्यावर बॅलन्स करून सायकल चालवतो, हो की नाही? ज्याच्या हे सायकल किंवा शिकण्याच्या आधी आपली स्थिती काय होती? सायकल शिकण्याच्या आधीचे 8 दिवस आठवा. शिकत असताना पहिल्यांदा तुम्ही काय विचार केला? पहा, एफ, टी, बी, ए आणि आर. एफ म्हणजे काय?
फिलिंग. एफ म्हणजे फिलिंग. सायकल शिकण्याच्या आधी तुम्ही दुसऱ्या सायकल वरनं जाताना तुमच्या मनात भावना आल्या, किंवा गाडी शिकताना किंवा 4 व्हीलर, मला पण अशी सायकल शिकवायची, मला आली पाहिजे सायकल शिकायला. पहिल्यांदा काय मनामध्ये भावना निर्माण झाली, फिलिंग. त्यानंतर काय, थॉट्स, विचार, मला 100% ही सायकल शिकायचीच आहे. काय शिकायची आहे. इथं फार महत्वाचं आहे. इथं तुम्ही काय विचार केला, पॉझिटिव्ह केला का निगेटिव्ह केला? शिकायचीच आहे, कोणत्याही परिस्थितीत शिकायची आहे. त्यानंतर बिलीव्ह, विश्वास, कॉन्फिडन्स, मी 100% शिकणार आहे, माझा स्वतःवर विश्वास आहे, मी 100% ही सायकल चालवायला शिकवणारच. विश्वास, स्वतःवर विश्वास पाहिजे, मी हे करणारच आहे. आता ह्या तिन्ही गोष्टी झाल्या, पण अजून तुमच्या हातात सायकल कुठे आली? फक्त हे तुमच्या मनातले विचार आहेत, है की नाही? मग काय केलं पाहिजे? ऍक्शन. आणि मग काय होईल? रिझल्ट मिळेल. मग काय मिळेल? रिझल्ट मिळेल. आता रिझल्ट मध्ये काय फार महत्वाची गोष्ट आहे, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह. तुम्ही त्याच्यासाठी काय केलेलं आहे? रिझल्ट मिळण्यासाठी, हा रिझल्ट मिळण्यासाठी ऍक्शन गेल्यानंतर त्याचं वारंवार रिपिटेशन केलेलं आहे. हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. काय केलेलं आहे? वारंवार रिपिटेशन केलं, तेव्हा तुम्हाला रिझल्ट मिळाला, आणि तो मिळाला काय? पॉझिटिव्ह मिळाला. आता समजा निगेटिव्ह रिझल्ट मिळायचा असेल तर काय करायला लागेल? इथे तुम्ही फिलिंग केलंय, थॉट्स पण आलेला आहे, विश्वास मात्र गमवला, मी करू शकणार नाही, मला जमणारच नाही, मी सायकलवर बसली की पडतेच, आणि एवढीच ह्याच्यावर कशी. मग काय होईल? जरी तुम्ही ऍक्शन घेतली तरी ब्रेन कडून काय आहे, ब्रेन मध्ये काय फिट आहे तुमच्या? मी करू शकणार नाही, मला जमणार नाही, मी हे कधीच करू शकणार नाही. आणि रिझल्ट काय येईल? काय येईल रिझल्ट? निगेटिव्ह. इथपर्यंत लक्षात आला? हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे, हे लक्षात ठेवा. पहिलं काय, हे पाठ करा, FTBARR, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. हा, एफ म्हणजे काय सांगा? हे सगळं कुणाच्या हातात आहे? तुमच्या स्वतःच्या हातात, माझ्या पण नाही हातात, शिक्षकांच्या पण हातात नाहीये. हे सगळं तुमच्या हातात आहे. कुणाच्या हातात आहे? सगळं तुमच्या हातात आहे. धरून चाला, 100 विद्यार्थी आहेत. पहा, शाळा तीच, वर्ग तोच, विषय पण सारखेच, शिकवणारे शिक्षक तेच, टाइम पण सारखाच, शेवट परीक्षेचा वेळ पण सेमच, आणि समस्या यायच्या आधी समाधान. म्हणजे काय? समस्या कधी आहे? मार्च मध्ये, त्याच्या आधीच समाधान आहे. समाधान म्हणजे काय? तुमच्या हातात पुस्तक आहे ना, किती वर्ष आहे? 1 वर्षाने तुम्ही परीक्षा देता ना, मग उत्तर कुठं आहेत? उत्तरपत्रिका तुमच्या हातात आहे, होय की नाही का? ते सोडून बाहेरचं येतं. मग किती समस्या कधी? परीक्षेच्या वेळी, तासाची आहे, पण उत्तरपत्रिका तुमच्या हातात किती वर्ष आहे? 1 वर्ष आहे. विचार केला का कधी? तरी सुद्धा असं असून सुद्धा काहींना 99, कोण 98, कोण 60, कोण 40, कोण फेल होत. असं का होत? का होत? करा विचार. चुकू द्या, उत्तर चुकलं तरी तुम्हाला येईल ते सांगणं महत्वाचं आहे. चुकीचं येणं हा गौण भाग आहे, पण तुम्ही काहीतरी त्यापासून विचार करता, हे महत्वाचं आहे. सांगा उत्तर. असं का होतं? हा, बरोबर, निगेटिव्ह थिंकिंग थोडक्यात. हा, अजून काय? हा, करतात, बरोबर. म्हणजे काय की पहिलं निगेटिव्ह थिंकिंग, दुसरं मला
जे काही शिकवतात ते माझ्या लक्षात येत नाही. तिसरं चंचल मन. चौथं काय, शिक्षकांना नीट शिकवता येत नाही. हल्लीची शिक्षण पद्धतीच बदलली पाहिजे. हल्लीचा अभ्यासक्रमच खूप अवघड आहे. हे काय आले, निगेटिव्ह थॉट्स आले. आणि प्लस बुद्धिमत्ता. काही लोक गॉड गिफ्टेड असतात, सांगता क्षणी लक्षात राहतात. काही लोक ज्याच्या त्याच्यानुसार आपण घेऊन आलेलो असतं. काही ना थोडं उशिरा कळतं, काही ना किती सांगितलं तरी कळत नाहीये. मग याच्यासाठीच हा अभ्यासक्रम आहे. ज्यांना कमी किंवा जे गॉड गिफ्टेड आहेत त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. जे समजा आपल्याला कमी मार्क आहेत असं धरून चल नका, मी सांगतो असं की आपल्याला त्यात ग्रोथ करायची. त्याच्यासाठी आपल्याला हे सेशन आहे की आपल्या अभ्यासामध्ये आपण कशी ग्रोथ करायची, कुठल्या सूचना घेणं महत्वाचं आहे ते आपल्याला पुढे बघायचं. इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं? असं काही समजलं नाही तर विचारा, म्हणजे पुढच्या टॉपिकला जायला बरं. शेवटचा टॉपिक समजलंय सगळ्यांना? हा, मन म्हणजे काय? विचारांचं बंडल, इच्छेचं गाठडं, विचारांचा महापूर, चित्रविचित्र कल्पनाचं गाठोडं, ग्रंथालय जिथे वेगवेगळे विषय असतात. लक्षात आलं? मन म्हणजे काय लक्षात आलं? हा, मनाचे भाग किती असतात? 2 असतात भाग. मनाचे किती भाग असतात? एक बाह्य मन आणि अंतर्मन. हे माहित आहे सगळ्यांना का नाही माहित? हो की नाही? मनाचे किती भाग आहेत? बाह्य मन म्हणजे काय, अंतर्मन म्हणजे काय हे पाहूया आपण. बाह्य म्हणजे काय? म्हणजे बाह्य मन काय करतं? सारासार गोष्टीचा विचार करतं आणि निर्णय घेताना आतमध्ये पाठवतं, आणि तो निर्णय फिट झाला की त्याप्रमाणे कृती घडते. आता एक छोटीशी असाइनमेंट घेऊया, बघूया आपल्याला काय कसं जमतंय ते. काय करायचं पहा, सगळ्यांनी करायचं. जे पॉझिटिव्ह थिंकिंग, ज्यांची सकारात्मक करण्याची वृत्ती आहे त्यांचा रिझल्ट पटकन मिळतो. पहिलं उत्तर काय? पूर्ण पॉझिटिव्ह आहेत त्यांचा रिझल्ट लगेच मिळेल मला. जे पूर्ण निगेटिव्ह आहेत त्यांचा रिझल्ट मिळणार नाही, असं होणं शक्य नाही. जे दुधा स्थितीत आहेत होईल की नाही, बऱ्यापैकी मिळेल. जे 3 रिझल्ट मिळतील, काय मिळतील सांगा? पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि साशंक बुद्धिमत्ता. होईल की नाही, कन्फ्यूज आहेत, तर त्या पद्धतीत 3 रिझल्ट मिळतील. ठीक आहे, चला. महत्वाचं असाइनमेंट एकदम सोपी आहे. पहा, आधी काय करायचं ते मी सांगतो. हे दोन्ही हात सरळ घेतले असे स्ट्रेट करू नका, कुणीही करायचं नाही, पाहून घ्यायचं. त्यानंतर डोळे बंद ठेवायचे. आता आपल्याला वर्क कुठं करायचंय? हातावर वर्क करायचं, म्हणजे इथं काम करायचं. तर ते थोडेसे लूज सोडा, म्हणजे असं ताट धरू नका, लीज. तुम्हाला काहीच करायचं नाही. फक्त काय करायचं की आपल्याला काय करायचं की माझे दोन्ही हात जवळ येत चाललेत, असा ही एक सूचना आहे. पहा, सूचना. ही सूचना म्हणजे काय लक्षात घ्या, मग पुढे घेऊया. सूचना अ, ब, क, ड हे काय आहे? 12 खडी ना, अल्फाबेटिक. हे 2 शब्द एकत्र आणलं तर काय जुळेल? त्याचं काय तयार होईल? शब्द तयार होईल. हा, 2 शब्द एकत्र, शब्दानंतर आणखीन शब्द जोडले तर त्याचं काय तयार होईल? वाक्य तयार होईल. आणि ह्या वाक्याला आपण काय म्हणतो? सूचना असं म्हणतो. काय म्हणतो? सूचना. इकडून इथून उठून तिकडं बस, याचा अर्थ काय झालेला? काय सांगितलं मी? सूचना सांगितली. असं कुठलीही आपण सूचना घेऊ शकतो, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, कोणतीही सूचना घेऊ शकतो. सूचना लक्षात आलं सगळ्यांच्या? की सूचना आपण जे आपण तयार करू त्याला सूचना म्हणतात. जे तुम्ही काय बोलणार आहात, जर उठ, तिकडे अभ्यास कर, तिकडे बस, खाली बस, नाही का? आता पहिली जी सूचना आहे ती कशी आहे पहा. रिझल्ट कसा मिळणार आहे ते आधीच सांगितलं. हे दोन्ही हात सरळ करायचे, डोळे बंद करू नका, डोळे बंद करायचे आणि एक वाक्याचं रिपिटेशन करायचं. कुठलं? की माझे दोन्ही हात जवळ चाललेत, जवळ चाललेत, जवळ येत चाललेत, असं म्हणायचं. ज्यावेळी तुमचे हात जवळ येतील, इथं चिटकले की हात सोडून स्वस्थ बसायचं. काय करायचंय? स्वस्थ बसायचं. त्यानंतर पुढचं होणार आहे, 2 होणार आहे. तर पहिले आपण ही सूचना अंमलात करूया. आता काय करायचं पहा, सगळ्यांनी डोळे बंद करा. जिथं अभ्यास करायचा आहे म्हणल्यावर आपण काय करतो? तिथं लक्ष देतो का नाही?
तेव्हा सर टीचर शिकवतात, मग काय लक्ष तुम्ही तिथं लक्ष देता ना. जे विद्यार्थी खिडकीतून बाहेर पडतात ते लक्ष विचलित झालं आणि त्यांना अभ्यास काय शिकवलं, सरांनी काय शिकवलं कळत नाहीये. मग ज्या गोष्टीवर तुम्हाला करायचं आहे तिथं तुमचं लक्ष पाहिजे, होय की नाही? बरोबर आहे की नाही? हे आपलं लक्ष कुठं काय असं हातावर लक्ष पाहिजे. हात असे ताणून धरायचे, रिलॅक्स ठेवायचे. आणि पहिली सूचना 1 मिनिटाची, मी रिलॅक्स म्हणेल त्याशिवाय सोडायचं नाहीये. ती सूचना काय म्हणायची, माझे दोन्ही हात जवळ येत चाललेले आहेत. तुम्हाला काही करायचं नाही, फक्त रिलॅक्स ठेवायचे हात. ऑटोमॅटिकली तुमचा फिडिंग झाले की जवळ येतील हात आणि सोडून बसायचं. तुम्हाला असे मुद्दाम जवळ घ्यायचे नाहीत, पण तुम्ही असे ताणून पण धरायचे, रिलीज मध्ये सोडायचे, अगदी रिलॅक्स ठेवायचे. चला लक्षात आलं सगळ्यांचं? हा, चला डोळे बंद करा. मी सांगितले अशा दोन्ही हात समोर करा सगळ्यांनी. कोणाकडेही बघायचं नाही, कोणाकडे बघायचं, सूचना मला सांगितलं नाही, फक्त आधी डोळे बंद करा. केले बंद, एकमेकांकडे बघायचं नाही. डोळे बंद केला, आधी सूचना ऐकायची. सूचना ऐकायची. ऐकायचं काय करायचं, दोन्ही हात थोडे रिलॅक्स करा. म्हणून श्वासाकडे लक्ष केंद्रित करा. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा, दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. अजून सूचना म्हणायला सांगितलं नाही. हात असे ताणून धरायचे नाही, इझी ठेवायचे. कोणी ढकलले ते सहज पलीकडे जातील, इतके इझी सोडा. आणि जे काही सूचना घेणार आहेत त्याचा आपल्याला 100% रिझल्ट मिळणार आहे असे मनोमन विचार करा, की जो काय आता सर सूचना सांगणार आहेत त्याचा रिझल्ट आपल्याला 100% मिळणार आहे अशी सूचना करा. पॉझिटिव्ह थिंकिंग करा. आणि आता काय करा, वाक्य म्हणायला सुरुवात करा डोळे बंद करून. माझे दोन्ही हात जवळ येत चाललेत, जवळ येत चाललेत, जवळ येत चाललेत. बरोबर बरोबर म्हणा. दुसरा विचार पकडू नका कुठं मनामध्ये. म्हणा मनातल्या मनात. डोळे बिलकुल उघडायचे नाहीत. दोन्ही हात जवळ येत चालले, 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 जवळ येत चालले. बरोबर 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 म्हणा. 1 मिनिट म्हणायचंय, बाकी कुठंच लक्ष द्यायचं नाही. बरोबर बरोबर म्हणा. हात जवळ येऊन चिटकले की हात सोडून स्वस्थ बसायचंय. बरोबर बरोबर म्हणा. फास्ट म्हणा, फास्ट म्हणा. अगदी जवळ येत चालले, जवळ येत, एकमेकाला चिटकत चालले, चिटकत चालले. तोंडाने म्हणायचं नाही, मनातल्या मनात म्हणायचंय. तोंड बिलकुल हलवायचं नाहीये. म्हणा मनातल्या मनात. बरोबर 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 म्हणा. बरोबर म्हणा. म्हणा बरोबर. तुम्ही सकारात्मक आहात. तुमचे हात येणार आहेत जवळ, ऑटोमॅटिकली जवळ येणार आहेत. तुम्ही काही न करता येणार आहेत जवळ. बरोबर 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 म्हणा. जवळ येत चालले, जवळ येत चालले, जवळ येत चालले, जवळ येत चालले, जवळ येत चालले. बरोबर 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 म्हणा. म्हणा म्हणा पटपट पटपट. एकदा झाले की परत नका करू. एकदा झाले की सोडून द्या. ज्यांचं झाले त्यांनी स्वस्थ बसा. ज्यांचं झालंय त्यांनी स्वस्थ बसा. जवळ येत चालले, जवळ येत चालले, जवळ येत चालले. फास्ट म्हणा. ज्यांचे हात चिटकले त्यांनी हात सोडून बसायचंय. बरोबर बरोबर म्हणा. म्हणा बरोबर. रिलॅक्स. ऑटोमॅटिकली जवळ होते की नाही, होय की नाही? हा. आता दुसरी सूचना म्हणायची आहे. काय म्हणायची दुसरी सूचना? पुन्हा हात ठेवायचे. माझे दोन्ही हात जवळ येणार नाहीत. ही 1 मिनिटाची सूचना. त्यानंतर मी दुसरी सूचना सांगेन, त्यानंतर मी तिसरी सूचना सांगेन आणि त्यानंतर मग तुम्ही डोळे उघडायचे. ती सूचना झाल्यानंतर आपल्याला रिझल्ट काय मिळतो ते बघायचं. ठीक आहे? चला दोन्ही हात सरळ घ्या, डोळे बंद ठेवा, दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा, दीर्घ श्वास घ्या, दीर्घ. पूर्ण शरीरावर लक्ष. डोळे अजिबात उघडायचे नाहीत, ओठ सुद्धा हलवायचे नाहीत. डोळे बंद ठेवा. सूचना म्हणायला सुरुवात करा. मनातल्या मनात सूचना म्हणायची. माझे दोन्ही हात जवळ येणार नाहीत. बरोबर बरोबर म्हणा. माझे दोन्ही हात जवळ येणार नाहीत. माझे दोन्ही हात जवळ येणार नाहीत. येणार नाहीत. येणार नाहीत. येणार नाहीत. येणार नाहीत. 1 मिनिट पूर्ण म्हणायची सूचना तुमची. तुम्ही म्हणा माझे दोन्ही हात जवळ येणारच नाहीत. येणारच नाहीत. येणारच नाहीत. येणारच नाहीत. माझे दोन्ही हात जवळ येणारच नाहीत. येणारच नाहीत. येणारच नाहीत. येणारच नाहीत. येणारच नाहीत. येणार. बरोबर बरोबर म्हणा. मनातल्या मनात म्हणा. जवळ येणार नाहीत. येणार नाहीत. येणार नाहीत. येणार नाहीत. येणार नाहीत. येणार नाहीत. बरोबर बरोबर म्हणा. म्हणा दोन्ही हात जवळ येणार नाहीत. येणार नाहीत. येणार नाहीत. नाही येणार. दुसरी सूचना म्हणा. फक्त म्हणायची सूचना. मी जर ते जवळ आणण्याचा प्रयत्न केला तर ते लांब जातील. एवढी सूचना म्हणा मनातल्या मनात. मी जर ते जवळ आणण्याचा प्रयत्न केला, मी जर ते जवळ आणण्याचा प्रयत्न केला तर ते आणखीन लांब जातील, आणखीन जातील, आणखीन लांब जातील. मी जर ते जवळ आणण्याचा, फक्त सूचना म्हणायची तुम्ही. मी ते जवळ आणण्याचा प्रयत्न केला तर ते आणखीन लांब जातील, आणखीन लांब जातील, आणखीन लांब जातील. आता तर काय होईल, मी जेवढी जवळ आणण्याचा ताकद लावीन, आता खरोखर ताकद लावायची जवळ आणण्याची. जशी मी ताकद लावीन तशी ते लांब 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 जातील. म्हणा सूचना मनातल्या मनात. मी जसे
जवळ आणण्याचा प्रयत्न करीन हात, तसे ते लांब जातील. मी कितीही नेटाने प्रयत्न केला म्हणा, मी कितीही नेटाने प्रयत्न केला तर ते आणखीन लांब जातील. बघा, मी ताकद लावायची तेवढी ताकद लावा, कितीही ताकद लावली तरी जवळ येणारच नाहीत. बघा ताकद लावून बघा, बघा लावून, जसे लावाल तसे लांब 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 जातील, लांब 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 जातील, लांब जातील, लांब जातील. आणि रिलॅक्स. एक सूचना दिली होती तुम्हाला, काय दिली होती की माझे दोन्ही हात जवळ येत चालले, त्यावेळी तुमचे हात जवळ आले आहे ना, बरोबर. आता दुसऱ्या प्रयोगामध्ये काय झालं की पहिली सूचना काय दिली आपण, जवळ येणार नाहीत, है की नाही, हे की नाही, जवळ आले का. त्यानंतर दुसरी सूचना झाली, मी जर प्रयत्न केला तर ते आणखीनच लांब जातील. काय दुसरी सूचना दिली, आणि मी जशी ताकद लावीन जवळ आणण्याचा तसे ते हात अधिक अधिक लांब जातील. तर हे असं कुणाकुणाचं झालं त्यांनी बोटवर करा. जवळ तुम्ही खूप आणण्याचा प्रयत्न करत होता पण हात लांब लांब जात होते, तुम्ही खूप ताकद लावत होता, हो की नाही सांगा ना. ज्यांचं यस, कुणाकुणाचं झालं बोटवर करा. तुम्ही आणण्याचा प्रयत्न करत होता पण जवळ नाही आली, बोटवर करा. चुकलेलं नाही. ज्यांचे जो प्रयोग, ज्यांना जो अनुभव आला तो अनुभव महत्वाचा आहे. तुम्ही प्रयत्न करत होता पण नाही आले जवळ. दुसऱ्या वेळी का जवळ आले नाहीत, काय विचार केला तुम्ही, काय विचार केला, निगेटिव्ह. काय सांगितलं वाक्य, जवळ, आणि मी जसा प्रयत्न करीन तसे ते, आणि मी खरोखर प्रयत्न केला, किती ताकद लावली तर ते आणखीनच लांब जातील. बरोबर आहे का, हो की नाही. मग तुम्ही असा जर विचार केला, पहिला पॉझिटिव्ह विचार, तसा मी अभ्यास खूप केलेला आहे. पॉझिटिव्ह विचार तसा मी अभ्यास खूप केलेला आहे, पण परीक्षा जवळ आली की टेन्शन येतं. कोणता विषयाचा अभ्यास आधी करू हे कळत नाही. तसा मी काय अभ्यास केलेला आहे, तसं वाचलंय मी. पॉझिटिव्ह थिंकिंग. सेकंड थिंकिंग काय आहे, काय सेकंड थिंकिंग, काय निगेटिव्ह सांगितलं, वाचलं पुस्तक पुढं धरलं की माझ्या काहीच लक्षात राहत नाही, आणि परीक्षा जवळ आली, प्रश्न वाचला की सगळंच विसरतं. बरोबर आहे का नाही, रिलेट आहे की नाही. पहिला विचार काय केला, माझे दोन्ही हात मी जवळ आणण्याचा प्रयत्न करत आले. दुसरा निगेटिव्ह विचार काय केला, मी कितीही प्रयत्न केला तरी मी हात जवळ येणार नाही. तिसरा, कितीही नेटाने प्रयत्न केला, मी जसा प्रयत्न करीन तसे हात लांब लांब जातील. आणि चौथं काय, कंडिशन टाकलं. कंडिशन काय टाकलं, काय करता कंडिशन टाकलं, मी कितीही नेटाने प्रयत्न केला तरी ते मुळीच जवळ येणार नाही. मग काय केलं, काय फिडिंग केलं तुमच्या सॉफ्टवेअर मध्ये, तुम्ही काय फिडिंग करत आहात, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, त्याच्यावर तुमचा रिझल्ट अवलंबून आहे. त्याच्यावर तुमचा रिझल्ट अवलंबून आहे. तुम्ही कोणते विचार करता. पहिल्यांदा विचार काय केला, पॉझिटिव्ह. तसा मी अभ्यास खूप केलाय. नंतर काय, पुस्तक उघडले की माझ्या काहीच लक्षात राहत नाही. परीक्षा जवळ आली की टेन्शन येतं, आणि प्रश्नपत्रिका पाहिली की सगळंच विसरतं. हे कोण सांगतंय, कुणाला सांगतंय, कुणाला सांगत आहात, कुणाला सांगत आहात, तुमच्या स्वतःलाच सांगत आहात. कुणाला सांगत आहात, कार्य काय, बाह्य मनाचं कार्य काय, अंतर मनाचं कार्य काय, लक्षात घ्या. बाह्य मनामध्ये वेगवेगळे विचार येतात. एखादा विचार तुम्ही पकडला, हे फार महत्वाचं, हे शेवटच्या क्षणापर्यंत, मृत्यूपर्यंत लक्षात ठेवायचं. एखादा विचार तुम्ही पकडला, पॉझिटिव्ह असो अगर निगेटिव्ह असो, पॉझिटिव्ह असो अगर निगेटिव्ह असो, त्या विचाराला तुम्ही स्वीकृती दिली, एकदा का दिली, आणि त्याचं रिपिटेशन केलं, तो विचार कुठं जातो, अंतर्मनात जातो. अंतर्मनाचं कार्य काम काय, काय काम आहे, अंतर्मनाचं काम काय आहे, तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा अगर निगेटिव्ह विचार करा, याचं त्याला काहीही कर्तव्य नाही, याचं त्याला काहीही कर्तव्य नाही. जो विचार येईल, तुम्ही रिपिटेशन केलं, एकदा तुम्ही स्वीकृती दिली, एकदा अंतर्मनामध्ये जाऊन तो विचार फिट झाला की तुम्हाला काय होईल, त्या पद्धतीनेच रिझल्ट मिळेल.
त्या पद्धतीनेच काय मिळेल. मग रिझल्ट मिळवण्यासाठी काय आवश्यकता आहे. कुठल्या कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे. कुठल्या कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे. मग परीक्षेमध्ये आपल्याला योग्य वेळी आठवण्यासाठी कुठली सूचना महत्वाची आहे. कुठली सूचना महत्वाची आहे. मी जे काय लिहीन, वाचीन, ऐकीन, बोलेन हे जसंच तसं माझ्या लक्षात राहील आणि योग्य वेळ येताच मला ते आठवलं जाईल. ही सूचना तुमच्या कुठं पाहिजेत. कुठं पाहिजेत. अंतर्मनामध्ये फिट पाहिजे. मी जे ठरवतो ते करून दाखवतोच. माझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. माझं अंतर्मन मला योग्य आणि निर्णायक कामात कायमच मदत करते. हे कुणाचे विचार आहेत. हे कुणाचे विचार आहेत. कुठून ठरवलेले आहेत. बाह्य मनाकडून अंतर्मनाकडे पाठवलेले आहेत. तेव्हा ज्यावेळी ते हे विचार इथं फिट होतील. अंतर्मन म्हणजे काय माहितीये का. काळवट जमीन आहे. काय आहे. त्याच्यात तुम्ही एरंडाचं झाड लावलं तर कुठलं झाड उगवेल. कुठलं झाड उगवेल. आंब्याचं झाड लावलं तर आंब्याचं झाड लावून पपईचं झाड उगवेल का. कुणाच्या हातात आहे झाड कुठलं लावायचं. तुमच्या स्वतःच्या हातात आहे. पॉझिटिव्ह का निगेटिव्ह. मग तुम्ही मगाशी मला उत्तर दिलं. एक दिवसाला 65,000 वेळा विचार करतो. त्यातले 90% निगेटिव्ह विचार करतो आणि त्याच्यासाठी तुम्ही बोट वर केलं. म्हणजे तुम्ही विचार निगेटिव्ह करत आहात की नाहीत. हो की नाही. हो की नाही. मग विचार बदलले पाहिजेत की नाही. हो की नाही. काय सांगितलेलं आहे. कोणतेही कारण असो रागावू नका, चिडू नका, मन शांत ठेवा, प्रथम विचार करा, नंतर अंमलबजावणी करा. नंतर अंमलबजावणी करा. सुख फक्त तुम्हालाच, मनशांती सुद्धा तुम्हालाच, दुःख सुद्धा तुम्हालाच. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचं भलं करण्याचं प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहेत. म्हणून विचार बदला, नशीब बदले. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कोणी सांगितलेलं आहे. कधी पाहिले. ते म्हणजेच हे सगळं लेक्चर आहे. विचार काय आहे. काय आहे. विलक्षण शक्ती आहे. तुम्ही कोणत्या विचारावर थांबता. तुम्ही आतापर्यंत लहानपणापासून आतापर्यंत जे काही विचार केलेला आहात त्याचं प्रोडक्ट म्हणून तुम्ही आत्ता आहात. बरोबर आहे का उत्तर. त्याचं तुम्ही काही निगेटिव्ह थिंकिंग घेऊन आलेत, काही पॉझिटिव्ह, काही भीती घेऊन आलेत, काही दडपण घेऊन आलेले आहेत, काही टेन्शन घेऊन आलेले आहेत. त्या विचाराला धरून तुम्ही आत्तापर्यंत आहात. त्याचं उत्पादन म्हणजे तुम्ही आत्ता इथं आहात. त्याचं प्रोडक्शन तुम्ही आहात. मी जे काही लहानपणापासून जे विचार घेऊन आले त्याचं उत्पादन हे तुमच्या समोर आहे. मी पॉझिटिव्ह केले का निगेटिव्ह केले त्याचं प्रोडक्शन मी माझ्या समोर तुमच्या समोर आहे. बरोबर लक्षात आलं. काही शंका आहे का विचारा. तुम्ही तुमचं गोल सेट केलेलं आहे. दररोज 2 तास अभ्यास करायचा. बसलेला आहात तेवढाच तुमचा मित्र आला. काय रे अभ्यास करतोस. कुठं परीक्षेत पास होणार आहेस. चल खेळायला. तर नंतर अभ्यास. तुम्ही काय केलं. पुस्तक बंद केलं, खेळायला गेला. याचा अर्थ काय केला. तुम्ही तुमचा रिमोट कंट्रोल कुणाच्या हातात दिला. त्यांनी दाबलं बटन, तुम्ही निघाला. मग मला अजून एक प्रश्न विचारला. मग मित्राला आदर करायचं का नाही. त्याला तसंच पाठवायचं का. ठीक आहे. ते 2 तास तुम्ही गेला तर ज्या वेळेत तुम्ही खेळणार आहात त्यावेळेत तुम्ही अभ्यास करून टाका. काहीतरी दिवसभर खेळायचं नाही. आपला एक टाइम असतो ना खेळण्याचा. तासभर टीव्ही बघण्याचा अर्धा तास असतो. त्यावेळी करा. समजा त्यावेळी तो मित्र आला अभ्यासाच्या वेळी. एकदा आला, 2दा वेळी, दुसऱ्या वेळी सांगून टाका. ठीक आहे मी अभ्यास केला, मी खेळायच्या वेळी खेळायन. काय चुकलं काय ह्यामध्ये. इझी आहे ना. हो की नाही. इझी आहे का नाही. सोपं आहे ना. आता पुढचा एक प्रश्न. तुम्ही खूप सकारात्मक आहात.
आणि तुमचा मित्र तुमच्या घरातून आई वडील वगैरे कोणी सांगतात तुला जमणार नाही, शक्य नाही, असं होणार नाही, तू करू शकणार नाही, तुझ्या लक्षात नाही, तुझ्या डोक्यामध्ये कांदे बटाटे भरलेच, ऐकतो का नाही आपण? हा, तू खूप चंचल आहेस. ह्या सूचना कुठून आल्या? कुठून आल्यात? तुमचे नाहीयेत, तुम्ही सकारात्मक आहात. आल्या कुठून? बाहेरून आल्या ना. मग ह्या सूचनेला तुम्ही कसं हे प्रतिसाद द्याल? त्या सूचना त्याच वेळी लॉक करायच्या. काय करायच्या? एखादी व्यक्ती सांगते तुला हे जमणार नाही, ठीक आहे, तिला तोंडा म्हणू नका, पण मनात तुमच्या विचार काय पाहिजे? तू सांगतेस ते ठीक आहे, मला जमणार. आणि ती सूचना डिलीट 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 करायची. काय? ही सूचना माझ्यासाठी नाही, ही सूचना माझ्यासाठी. तीनदा म्हणले की तुम्ही तुमच्या मूळ मुद्द्यावर येणार. तीनदा किती वेळा म्हणायचंय? ही निगेटिव्ह सूचना आल्या तर कशी परतून लावाल? कशी लावाल? कळेल ना निगेटिव्ह सूचना. काय म्हणाल? ही सूचना माझ्यासाठी नाही. 3 वेळा म्हणलं, त्याला म्हणण्याची सुद्धा गरज नाही. तुमच्या मनात काय हे महत्वाचं आहे. हे मी स्वीकारणार नाही आणि तुमच्या कामाला लागा. तुम्ही तुमची गाडी ऑनलाईन येईल लगेच. अजून काही शंका असली तर विचारा. आजपासून 21 दिवस. किती दिवस दिले जातील? ह्या 21 दिवसामध्ये हा एक वर्ग का 2 वर्ग आहेत इथं? 2 वर्ग. प्रत्येक एका वर्गातला एका विद्यार्थ्यांनी उभं राहायचं आणि दुसऱ्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्या वर्गातल्या दोघांच्यावर जबाबदारी द्यायची. उठून उभा राहा एक जण. कोणी? कुठला वर्ग काय त्याचं डिव्हिजन कुठली? एकच आहे. आणि दुसरा वर्ग कुठला आहे? हा हा, बसा खाली. दोघांच्यावर जबाबदारी आहे 21 दिवसांनी. आता याच्यामध्ये हा जो पॉझिटिव्ह थिंकिंगचा जो कागद आहे 1992 साली लिहिलेला आहे मी. 1992 साली लिहिलेला आहे. त्याच्यावरच माझं हे जीवन सगळं चालू आहे. तर याच्यामध्ये घरी गेल्यानंतर शांतपणे वाचायचंय. काय? ह्या सगळ्या सूचना घरी गेल्यानंतर वाचा. हा कागद सगळ्यांना द्या. 21 दिवसानंतर याच्यामध्ये अभ्यासावर लक्ष केंद्रीकरण हे एक सूचना आहे याच्यामध्ये. हा, ही सूचना. आणि दुसरं परीक्षेच्या दृष्टीने तयारीसाठी ह्या 2 सूचना आहेत. भरपूर सूचना आहेत, पण ह्या 2 सूचना लक्षात राहतील का तुमच्या? पेन आहे का? जरा पेन द्या. इथं मी ह्या सूचनांना काय करतो? स्टार करतोय, गोल करतो, राऊंड. इथे एक राऊंड केला आणि इथे एक राऊंड केला. बाकीची सूचना पण आहेत, ते तुम्ही अभ्यास केला तर उत्तम. ह्या 2 सूचना आजपासून एक वेगळी वही घालायची आणि त्याच्यामध्ये संध्याकाळी फक्त 5 मिनिटं काढायची. किती मिनिटं काढायची? फक्त 5 मिनिटं काढायची, जास्त वेळ काढ. संध्याकाळी सगळं झालेलं आहे तुमचं, आता झोपण्याची तयारी. तर त्या 5 मिनिटांमध्ये तारीख टाकायचं, टायमिंग टाकायचं आणि 5 मिनिटांमध्ये ह्या 2 सूचना किती वेळ लिहिता येईल तेवढं लिहून काढायची आणि वही बंद करायची. हा, 5 मिनिटांमध्ये. आणि ती दुसऱ्या दिवशी सकाळी आल्यानंतर तुझ्या वर्गातल्या सगळ्यांची ती वही चेक करायची आणि ते टिक मार्क करायचं किंवा काय तुमचा सिम्बॉल असेल ते, किंवा सही करा. तू तुझ्या जबाबदारी. 21 दिवसानंतर पुन्हा एकदा सेशन होईल आणि ह्या सूचना पाठ केल्यानंतर मनात तुमच्या अंतर्मनामध्ये फेडिंग झाल्यानंतर तुमच्यातून ऑटोमॅटिकली काय बाहेर येतं, तुमचा जो ह्या सूचना म्हणल्यानंतर तुम्हाला किती कॉन्फिडन्स वाटतं हे बघायचं. त्यानंतर पुढच्या सूचना. आणि त्याच पद्धतीने ह्या 2 सूचना महत्वाच्या आहेत. बाकीच्या पण आहेत. समजा तुम्हाला यातली एखादी सूचना आवडली की आपल्याला वाटते की आपल्याला थोडं स्टेजवर जाऊन बोलण्याचं अनकॉन्फिडन्स वाटते, तर त्याच्यासाठी सुद्धा ही सूचना आहे. ती सूचना सुद्धा तुम्ही तुमच्या हा अभ्यास सोडून पुन्हा तुम्ही एक्स्ट्रा अभ्यास केला तर तुम्हाला त्याचा रिझल्ट सुद्धा मिळू शकेल. ते तुमच्यावर अवलंबून आहे. पण मला ह्या 2 सूचना 21 दिवसानंतर सगळ्यांच्या वह्या प्रत्येक दिवशीचे टाइम चेक करायचं, बघायचं आणि किती 5 मिनिटं लागतील आणि सही करायची आणि पुढच्या वेळी मला ते सांगायचं. हा, ठीक आहे. अजून काही शंका? बर, आता आपलं सेशन बऱ्यापैकी झालेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला काय कळलं, तुम्हाला काय कळलं हे विचारायचं मला. कोणी सांगू शकते का? हे जे उठून उभं राहायचं सांगायचं हे सुद्धा ह्याच्यामध्ये आहे की आपल्याला लोक हसतील. आता निगेटिव्ह थिंकिंग काय? मी सांगितलेलं बरोबर आहे का नाही, मग चुकेल का, मग मुलं मला हसतील का, हे काय तुमचे निगेटिव्ह. येस, मी सांगणार, चुकलं तर चुकू दे. चुकणं ही पहिली काय
पुढे जाण्याची पहिली स्टेप आपण म्हणतो का नाही? सांगा बरं, काय 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 सांगू शकता आता शिकवलेल्या सेशन सोबत काय कळलं? हे बेसिक आहे. जसं गाडी चालवताना तुम्ही ब्रेक लाईन हे घेता का नाही हँडल, तसं हे बेसिक आहे की बाह्य मनाचं काम काय आहे? सगळ्या गोष्टींचा विचार करायचा. एखादा विचार पटला की तो काय करायचा? आत पाठवून द्यायचा. आत एकदा तुम्ही विचार पाठवला की बाह्यमनाचं अंतर्मनाचं काम काय आहे? काय काम आहे? कृती करण्याची. मग तो विचार तुम्ही चुकीचा पाठवताय का बरोबर पाठवताय याच्याशी त्याला काहीही कर्तव्य नाही. ज्या पद्धतीने तुम्ही आतमध्ये विचार टाकाल त्या पद्धतीने तुमचं ऍक्शन होणार आहे, त्या पद्धतीने तुमची कृती होणार आहे, त्या पद्धतीने तुमचं व्यक्तिमत्व घडणार आहे, त्या पद्धतीने तुम्ही समाजात वावरणार आहात, त्या पद्धतीने तुमचं पुढचं आयुष्य जगणार आहात. तुम्ही ताणात जायचं, डिप्रेशन मध्ये जायचं की नकारात्मक विचाराला बळी पडायचं, हे कोण ठरवणार आहात? तुम्ही स्वतः ठरवणार आहात. तुम्ही म्हणाल, आता बरेच लोक आमच्याकडे योगा क्लासला येतात, सर माझं वजन वाढलंय, कमी करता का? माझं पोट वाढलंय, कमी करता का? पोट वाढवलं कोणी वाढवलं? वजन कोणी वाढवलं? दुसऱ्याने येऊन वाढवलं का? चिटकवलं का? नाही ना, कोणी वाढवलं? तुम्ही स्वतः निर्णय घेतला अतिरिक्त खाण्याचा, तुम्ही स्वतः निर्णय घेतला व्यायाम न करण्याचा. मग कोण जबाबदार आहे? स्वतः जबाबदार आहात. कोण कोण जबाबदार आहे त्याच्यासाठी? परीक्षेमध्ये फेल झालो, कोण जबाबदार आहे? शिक्षक जबाबदार आहे की तुम्ही स्वतः जबाबदार आहात? कोण जबाबदार आहे? कोण आहात? तुम्ही स्वतः जबाबदार आहात. तुम्ही कोणता निर्णय घेतात त्याच्यावर तुमचं अवलंबून आहे. याला जगातली कुठलीही व्यक्ती जबाबदार नाही. तुमच्या अभ्यासामध्ये तुम्ही प्रगती करण्यासाठी जगातली कुठलीही व्यक्ती जबाबदार नाही. एका प्रश्नाचं उत्तर द्या मला. तुम्ही जेव्हा खेळायला जाता ना, बाहेर टीव्ही बघता आहे की नाही, टीव्ही बघताना अभ्यासाचा विचार मनामध्ये येतो का? हा, अभ्यास करताना मात्र टीव्हीचा कसा विचार येतो? काय फरक असेल सांगा? हा, बरोबर. आता टीव्ही बघत आहोत, खेळत आहोत, त्यावेळी पूर्ण तुम्ही काय केलेलं आहात? खेळामध्ये काय आहात? व्यस्त आहात. तुम्हाला हे असं का होतं लक्षात घ्या. टीव्ही बघताना, खेळ खेळताना तुम्ही फक्त खेळच खेळत असता, टीव्हीच बघत असता, त्यावेळी तुमच्या मनामध्ये अभ्यासाचे विचार नसतात. आणि ज्यावेळी अभ्यास करता त्यावेळी मात्र विचार येतात, वेगवेगळे विचार येतात. करायचं, कंटाळा, अवघड आहे, कधी संपतोय, असं विचार येतात. त्याचं मूळ कारण काय माहितीये का? काय कारण असेल मूळ? जी गोष्ट तुम्हाला मनापासून करायची आहे, काय? जी गोष्ट तुम्हाला मनापासून करायची आहे त्या गोष्टी तुम्ही व्यस्त राहता. जी गोष्ट तुम्हाला करायची नाही पण करावी लागत आहे तिथे मात्र तुमचं विचार. आलं का लक्षात मुद्दा? अभ्यास करायचा नाही, आता शाळेत घातले मुलांनी, केलं पाहिजे, पास झालं पाहिजे. लक्षात आलं दोन्हीतला फरक? आता व्हिज्युअलायझेशन, तुम्ही मस्त व्हिज्युअलायझेशन केलं, छान, खेळाचं इमॅजिन केलं, खेळायला गेला, अभ्यासाचं केलं, पण मन दुसरीकडे पळतंय ना. मूळ कारण काय? मूळ कारण काय? अभ्यास करायचा ही अवघड गोष्ट आहे, करायचंच नाहीये. ज्या गोष्टीला तुम्ही स्वीकृती देता ती पटकन होती, पण आई वडील बस रे अभ्यासाला, टीव्ही किती बघतोय, किती वेळ झाला, बस 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 बस. मग काय केलं पाहिजे? प्रथम आपल्याला काय स्वीकृती दिली पाहिजे. काय दिली पाहिजे? की मला 100%, माझं असं म्हणणं नाहीये की तुम्ही दिवसभर अभ्यास करत बसा, मुळीच नाही म्हणणं. तुमचं सगळं शेड्यूल आहे का? आणि जे काही तुम्ही 2 तास अभ्यासाला दिलेत त्यावेळी मात्र तुम्ही अभ्यासच करा.
त्यावेळी सूचना घ्या. कुठल्याही गोष्टीपासून मी विचलित होणार नाही, मी फक्त अभ्यासच करणार आहे. मी जे काय वाचीन, लिहीन, बोलीन, ऐकीन, जसंच्या तसं माझ्या लक्षात राहील आणि योग्य वेळातच मला ते जसंच्या तसं आठवेल. ही तुमच्या अंतर्मनात फिडिंग पाहिजे. कुठल्याही बाह्य गोष्टींनी मी विचलित होणार. 2 तास अभ्यास करा, पण परफेक्ट करा. तुमचं शेड्यूल आखा. काही वेळ खेळायला द्या, काही वेळ टीव्हीला द्या, हे असं शेड्यूल आखा. मुद्दा लक्षात आला का? हो की नाही? पिक्चर पूर्वी थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघतो आपण, हे काय पाहिलं का तुम्ही कधी थिएटरमध्ये जाऊन पिक्चर? टीव्हीवर बघितला ना? बघितला. मग काय म्हणता? अरे ओ सांबा, इतने आदमी थे, सरकार 2 आदमी थे, फिर भी वापस आ गए, क्या समझकर सरकार शाबाशी देगा, इसकी सजा बराबर मिल जाएगी. सगळं वाक्य पाठ आहे, अख्खा पिक्चर सांगतात आणि 15 मिनिटं अभ्यास केला की लक्षात राहत नाही. हे कसं काय? ह्याचं लॉजिक काय सांगा? इंटरेस्ट. दुसरा काय लॉजिक आहे सांगा? सगळा पिक्चर सांगतात A to Z, कोणीचं वाक्य ट्युनिंग मध्ये सांगतात. काय लॉजिक आहे सांगा? तासभर 2 तास पिक्चर बघितला, सगळा जसं सांगतात आणि 15-20 मिनिटं अभ्यास केला नाही लक्षात राहत. काय लॉजिक असेल सांगा? हा, अजून अजून काय लॉजिक आहे पहा. जेव्हा तुम्ही थिएटरला जाता किंवा पिक्चर पाहता, पहा इकडं सगळ्यांनी पिक्चर बघता, तो तुमचा आवडीचा विषय आहे, बरोबर आहे की नाही? खेळ तुम्ही बघता, त्यावेळी काय होतं की हे जे बाह्य मन आहे ना लुडबुड करणारं, तुम्ही थिएटरमध्ये पिक्चर बघत असला किंवा टीव्ही बघत असाल, त्यावेळी तुमचं बाह्य मन निघून गेलेलं असतं. तुमचं अंतर्मन आणि समोरचे चित्र याच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट आलेला असतो आणि ते सगळं व्हिज्युअलायझेशन तुमच्या अंतर्मनामध्ये फिट असतं आणि तुम्ही जेव्हा व्यक्त होता तेव्हा अंतर्मन तुम्हाला हे डायलॉग सह कोण काय म्हटलं, कुठला डायलॉग, हे सगळं आठवतं. जेव्हा अभ्यास करता त्यावेळी 2 मन उपस्थित असतात. कुठली असतात? बाह्यमन आणि अंतर्मन. बाह्यमन काय करतं? लुडबुड करतं. किती वेळ करतोयस, कंटाळा आला, इकडं अवघडलंय, तिकडं अवघडलंय, कशाला करतोयस अभ्यास, अजून परीक्षा लांब आहे, आताच कशाला टेन्शन घ्या. हे सगळे बाह्यमनाचे विचार आहेत. आणि मग तुमचे विचार, समजा एखादा आतून समजा कसला वास आला, त्या वासाला तुम्ही टच झाला की त्या वासाबरोबर तुम्ही दुनिया फिरून येता. त्याला लिंक, दुसरी लिंक, तिसरी लिंक, चौथी लिंक, बरोबर आहे का? तुमच्या समोर समजा एखादा काहीतरी घडलाय, कुठली तरी घटना घडली की त्या घटना बघितली तुम्ही की काय करतात? ती घटनेला जुळणारे सगळे विचार तुमच्या मनात चालू असतात आणि थोड्या वेळाने लक्षात येतात, आपण अभ्यास करायला बसलो नाही का? हे फिरून येतात, विचारांची लिंक आहे. हे समजलं पाहिजे की अभ्यास करताना आपल्याला फक्त अभ्यासच करायचा आहे आणि तो मनापासून करा. मी 2च तास अभ्यास करीन, पण तो परफेक्ट करीन आणि मग तिथून उठून तुम्ही खेळा, रिलॅक्स व्हा. असं म्हणायचं ना 8 तास अभ्यास करा. जो काय अभ्यास तुम्ही वेळ दिलेला आहे तो फक्त अभ्यासातच घालवा, हे महत्वाचं आहे. सकाळी उठल्यानंतर 21 ओंकार म्हणणं महत्वाचं आहे. किती? आपलं मन एकाग्र करण्यासाठी 21 ओंकार म्हणणं महत्वाचं आहे. हा, आपण 6 ओंकार घेऊया, माझ्याबरोबर करायचे. चला. आणि ओ आणि म, ओला ओठ विलग करायचे, म ला बंद करायचं ओठ आणि मकार जो आहे तो आपल्या इथं भ्रमण करायचं, म्हणजे इथं मस्तकाकडे सोडायचं. व्हायब्रेशन इथं झालं पाहिजे. हा, कसं करायचा पहा, पाहून घ्या. ओ असे कंटिन्यू 6 ओंकार माझ्याबरोबर करायचे. चला, डोळे बंद करा, दीर्घ श्वास घ्या, स्टार्ट करा. ओ
रिलॅक्स. सावकाश डोळे उघडा. झालं का मन एकाग्र? हो की नाही? हा, इथं कसं वाटलं? मेंदूकडे एकदम रिलॅक्स वाटलं की नाही? आता तुम्ही जेव्हा पिरियडला याल तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा शिक्षकांनी टीचरांनी शिकवण्यापूर्वी ती सूचना वाचायची आणि मग पुढचं करायचं. पहिलं फिडिंग काय होणार आहे? जे काही ऐकीन, बोलीन, लिहीन, वाचीन ते सगळं माझ्या जसंच्या तसं लक्षात राहील. ते वाक्य वाचायचं आणि मग पुढचं टीचर किती 2 सेकंद लागतील आहे की नाही? वही उघडायची, ते वाचायचं आणि पुढं टीचरांचा क्लास जॉईन करायचा. अजून काही शंका आहे का? 21 ओंकार डेली तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या केले पाहिजे. सकाळी करणं महत्वाचं आहे. अगदीच वेळ नसेल तर संध्याकाळी झोपण्यापूर्वी करा. 2 टायमिंग आहे तुम्हाला. सकाळी करणं उत्तम आहे. सकाळी फ्रेश असतो आणि फ्रेश झाल्यानंतर आपलं माइंड फ्रेश होतं. पॉझिटिव्ह थिंकिंग महत्वाचे आहे. अजून काही शंका असली तर हत्तीसारखं असतं म्हणजे काय सांगा? मन हे हत्तीसारखं असतं. म्हणजे काय? मोठं, बलवान, विशाल. मनाला आपण प्रशिक्षण दिलं, एवढा मोठा हत्ती आहे की नाही, तो त्याच्या मनात आलं, पहा मनात आलं तर तो अख्खी सर्कस, अख्खं जंगल तहस-नहस करू शकतो. पण सर्कशीतला बांधलेला हत्ती त्याची सागदी साखळी सोडू शकत नाही. का सोडू शकत नाही सांगा? प्रश्न विचारला का? फार महत्वाचा आहे की एवढा मोठा हत्ती त्याच्या मनात आलं तर सगळं जंगल उद्ध्वस्त करू शकतो, सगळे तंबू सर्कसचा उलटा पालटा करू शकतो. पण त्याच्या बायात बांधलेली साखळी मात्र तो सोडू शकत नाही. काय कारण असेल त्याला? काय असेल कारण? आणखीन पहा, आपल्या तुमच्या मनामध्ये फिडिंग कसं होतं? आपल्या मनामध्ये फिडिंग कसं होतं? हत्ती लहान असताना त्याची ताकद कमी असते, त्याला साखळीने बांधलेलं असतं. प्रशिक्षण द्यायला सुरुवात केलेली असते. तो त्यावेळी बराच धडपडतो साखळी सोडण्याचा आणि प्रयत्न करता करता त्याच्या मेंदूमध्ये फिट होतं की मी ही साखळी सोडू शकत नाही, मी ही साखळी सोडू शकत नाही. हा विचारच त्याला मोठ्यापणी त्याची बांधलेली विचाराची साखळी सोडू शकत नाही. काय सोडू शकत नाही? हा विचाराच त्याला ती साखळी सोडू देत नाही. कधी फिडिंग झालं? किती वेळा झालं? रिपिटेशन झालं का? प्रथम सवय बनवतो आपण आणि मग सवयच आपल्याला बनवते. आता वर्गातलं सोडून द्या, तुम्ही क्लासला वगैरे ट्युशनला कुठे गेला असेल किंवा तुमचा अनुभव असेल किंवा एखाद्या गोष्टीमध्ये वारंवारता झाली असेल तर पहिल्या दिवशी, आता आपल्याकडं क्लासमध्ये आल्यानंतर प्रत्येकाला बेंच ठरवून दिलेले असतात का? तसं काही नाही. हा, तुम्ही ज्या दिवशी पहिल्या दिवशी ज्या बेंचवर बसला असेल वर्गात आल्यानंतर त्याच बेंचवर तुम्ही अजूनही बसत आहात. बघा, आठवा. 10 वर्षांनी ती शाळा तुम्ही मोठा झालात आणि पुन्हा तुम्हाला वर्गात बसायला सांगितलं तर तुम्ही त्याच बेंचवर जाऊन बसणार आहात. कुठल्या? ज्या जुन्या बसलेल्या आहात तिथे जाऊन बसणार. याचा अर्थ काय झाला? प्रथम तुम्ही त्या बेंचवर बसवण्याची सवय बनवली आणि नंतर सवयच तुम्हाला बनवली. मग आपल्याला कुठल्या गोष्टीत कशी सवय लावायचं हे प्रथम आपण ठरवायचं.
काय एखादा विद्यार्थी अभ्यास खूप करतो, त्याची सवय लावलेली असते, मग सवयच त्याला नाही नाही मला अभ्यासच करायचा, यावेळी मी अभ्यासच करणार. मग सवय लावणं कुणाच्या हातात आहे? तुमच्या की माझ्या? स्वतःच्या हातात. बघा, विचार करू, एखाद्या सभेला तुम्ही गेला असेल, वारंवार 1-2-3 ट्युशनला प्रायव्हेट गेला असेल, तुम्ही ज्या दिवशी पहिल्या दिवशी जाऊन त्या जागेवर बसले असेल, दुसऱ्या दिवशी जाऊन सुद्धा त्याच जागेवर बसता तुम्ही. हो की नाही? पटते की नाही? सवय बनवणे कुणाच्या हातात आहे? सगळ्यात महत्वाचं फीडिंग कसं होतं पहा. पूर्वी अस्वल माहित आहे तुमच्या दारात आले की डमरू वाजवले की नाचतं ते, आहे की नाही? आहे का? पूर्वी होतं की तुमच्या माकडं आले की ते खेळ वाजवले की बरोबर उड्या मारतं. जेव्हा अस्वल तुमच्या दारामध्ये आल्यानंतर ढोल वाजवले की नाचतं ते. तर त्याला कसं कळतं की ढोल वाजवले की नाचावं म्हणून? त्याचं फिडिंग कसं होतं फार महत्वाचं आहे. ज्यावेळी ते लहान असताना त्याला शिकवलं जातं, ट्रेनिंग केलं जातं. तुमचा हा काय ट्रेनिंग क्लास आहे. 10वी 8वी 9वी तुम्ही ट्रेनिंग घेऊन शिकत शिकत मोठे झालेला आहात. त्यात काय पद्धतीने शिकवलंय त्या पद्धतीने तुम्ही मोठे होत असतात. ज्यावेळी त्याला शिकवलं जातं त्यावेळी खाली विस्तव टाकला जातो आणि त्या विस्तवावरनं त्याला चालवलं जातं धरून बाजूला, आणि त्याच वेळी सेम तिथं ढोल बजवला जातो. आणि असं एक 8-10 वेळा रिपिटेशन झालं की विस्तव काढून टाकला जातो. आता काय रिपिटेशन झालं? ज्यावेळी ढोल वाजेल तेव्हा माझा पाय वाजेल. काय मेंदूमध्ये फिट झालं? ज्यावेळी ढोल वाजेल, मग तुमच्या दारात आले त्यांनी ढोल वाजवले की ते नाचायला. तसंच माकडाचं सगळ्याचं ट्रेनिंग असतं. हो, बेअरच की. हो हो, माकड सुद्धा सगळ्यांना ट्रेनिंग असंच आहे. कुत्र्याचं, मांजराचं सगळ्यांना ट्रेनिंग असंच दिलं जातं, वेगवेगळ्या पद्धतीने दिलं जातं, त्याला शिकवलं जातं. पण त्यातलं एक उदाहरण, ते का नाचतं ढोल वाजवलंय? तर त्याच्या मनामध्ये अंतर्मनामध्ये फिटिंग आहे की काय, की त्याचं जोडलं कशासाठी? विस्तव आणि डमरू वाजवणे, ढोल याच्याशी जोडलं नातं त्याचं. तसंच आपलं सुद्धा आहे. आपलं सुद्धा आहे. अभ्यासाला बसलं की मन लागत नाही, याचं तुम्ही थिंकिंग केलेलं आहे. जेव्हा पुस्तक वाढेल त्यावेळी तुमचं थिंकिंग कशासाठी आहे? कुठल्याशी जोडलेलं आहे? लक्षात राहत नाही. अभ्यासाला बसलं मला कंटाळा येतो, काय करून शिकून काय फायदा आहे, शिकून कुठं नोकऱ्या मिळतात, अशी निगेटिव्ह थिंकिंग वारंवार आहे. त्याच्यावर आपण जास्त भर द्यायचा नाही. ठीक आहे, संपूया इथंच. भरपूर आहे. कागदाच्या सगळ्यांना झेरॉक्स आजच्या देऊन टाका आणि शंका असली तर विचारा, नाही तर थांबूया आपण. सरांच्याकडे द्या. ठीक आहे, हरिओम. आज आपल्या प्रशालेत शिंदे सर आले, ते मागे पण आले होते योगाच आपल्याला. त्यांनी योगा डे दिवशी आपल्याला आपल्या बरोबर किंवा आपल्याकडून योगाचे काही आसन वगैरे करून घेतले होते. ते जसे फायदेशीर आहे, तसं आता हे आपलं आसन किंवा जे होता कार्यक्रम तो आपल्या मनासाठी होता. त्यांनी सांगितल्याप्रमाणे जसं आपण मनाला फीड करतोय, सवय लावतोय, तसंच ज्या तुम्ही मनाला सवय लावणार ते तुम्ही भविष्यात जे काय बदल ते त्याच्याप्रमाणे. मग भविष्य जर तुम्हाला चांगलं घडवायचं असेल तर मनाशी तसं फिडिंग केलं पाहिजे आजपासूनच तुम्हाला. त्यांनी आज आपल्याला होमवर्क दिलाय. तो होमवर्क 12वीचा आपला मार्डीकर आणि 10वीचा श्रेयस घोषले, तो तुम्हाला सगळ्यांना ते सर्क्युलेट करेल हे झेरॉक्स. आणि त्याप्रमाणे त्यांनी जसं होमवर्क दिलाय, परत त्यांचं दुसरं सेशन होणार आहे. काय सांगितले? दिवस 21. तर तोपर्यंत आपल्याला बघायचंय आणि त्यावेळेस काय रिझल्ट आपल्याला दिसेल ते सर परत चेक करतील किंवा ते तुम्हालाच लगेच लक्षात येणार आहे. तर मी शिंदे सरांचा, आपल्या प्रशालेचे प्राचार्य, तसेच शिक्षक आणि तुम्ही सगळे विद्यार्थी मित्रमैत्रिणी यांच्यातर्फे मी त्यांचा आभार मानतो आणि हा कार्यक्रम